नमस्कार. सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींना, आपल्याला कोणी पाहुणे आलं किंवा सकाळचा नाश्ता असला तर खूप टेन्शन येतं, काय करावं सुचत नाही. तर तुमचा टेन्शनवरची मात्रा मी नक्कीच दूर करणार आहे. झटपट होणारी, पूर्वतयारी न करता तांदळाचं पीठ आणि बटाट्यापासून बनवा रेसिपी. तर बटाटा घ्यायचा सोलून, आणि सोलल्यानंतर काय करायचं, त्याची साल काढून घ्यायची बटाट्याची. आपण एकदम झटपट रेसिपी बनवणार आहे. त्याला बिलकुल पूर्वतयारी नाही, काहीच नाही. अगदी मस्त लागणारी रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ पहा पुढे संपूर्ण. छोटा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही आहे. नकळत बोलता बोलता संपून पण जाणार तो व्हिडिओ. तर तांदळाचं पीठ माझ्याकडे आहे 1 वाटी भरून, आणि 1 बटाटा आहे. त्याच्यापासून मग 10 मिनटाच्या आतमध्ये मी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर कशी बनवणार आहे पहा, काय बनवणार आहे ते पण पहा. तर इथे मी बटाटा घेतला आणि तो सोलून घेते आता. म्हणजे हे बघा, बाहेरची साल काढून टाकायची बटाट्याची. अशा पद्धतीने बाहेरची साल संपूर्ण काढून दाखवते मी तुम्हाला. ही रेसिपी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत आवडणारी. पाहुणे आल्यावर तर पाहुणे तर खुशच होती. अरे बापरे, एवढं पटकनी कसं तुम्ही केलं, ह्याला पूर्वतयारी काहीच नाही तुम्ही केली, आणि एवढं पटकनी कसं झालं, आणि एवढं भारी कसं झालं, हे नक्कीच तुम्हाला विचारतील. नक्की ही व्हिडिओ पहा. अगदी झटपट होणारा व्हिडिओ आहे, जास्त वेळ खात नाही किंवा काय नाही. तर हे बटाटे काळे वेळ असलं असं काहीतरी काढून टाकायचं. सगळी साल आपल्याला काढून टाकायची त्याची. हे बघा, तर साल काढली. तर मी भांडं घेते आणि ह्याच्यात मी बटाट्याचे तुकडे करून टाकते. तुकडे म्हणजे छोटे छोटे फोडी करायच्यात बटाट्याच्या, आणि ह्याला धुवून पण घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने फोडी केलेल्या आहेत. तर ह्याला आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे, म्हणजे अशा म्हणून फोडी करलेल्या आहे एवढ्या पद्धतीने. ह्याला मी ना आता फोडी झाल्यानंतर स्वच्छ नळाखाली नेऊन धुवून काढणार. त्याला स्टार असतो ना, तो स्टार पण जातो मग. आणि मिक्सरच्या भांडीत भरणार आहे. नळाखाली धुतल्यानंतर 2-3 वेळा धुवायचं मैत्रिणी नळाखाली. तर हे बा, नळाखाली धुतलेलं आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून टाकते. आता हे पीठ पण आपल्याला त्याच्यात घालायचे, आणि बटाटे पण घालायचे. मग आधी बटाटे मी वाटून घेते, नंतर तुम्हाला दाखवते काय करायचं पुढे ते. हे बघा, हे वाटून घेतलेले आहेत बटाटे, बारीक वाटून घ्यायचे एकदम, आणि ह्या भांड्यात काढून घेते आता. हे संपूर्ण काढून घेते मी भांड्यामध्ये. आता हे सर्व बाजूला ठेवते, आणि हे पीठ आहे ना, हे त्याच्यात टाकायचं. बारीक पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. रेशनचे तांदूळ घातले तरी चालेल, किंवा तुम्ही दुसरे घरात कुठला वापरता, बासमती खाता का, तुम्ही वाडा कोलम खाताय, हे सगळं कुठलाही चालतो. तर इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे ना, 1च वाटी दही घालायचं त्याच्यात. आता 1 वाटी घातली, पुरेसं नाही वाटलं तर मी अजून पण दही घालू शकते. पुढे आता बघू, ते कन्सिस्टन्सी बघितल्यावर समजेल मग तुम्हाला. तर मी 1 वाटी म्हणजे 1 बटाटा घेतलेला आहे मोठा, 1 वाटी तांदळाचं पीठ, आणि 1 वाटी दही टाकलेलं आहे. तर दही टाकले, तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचे पूर्ण. तर पहिलं मीठ टाकून घेते. हे मीठ टाकलं पहिलं, आणि हे सर्व मिक्स करायचे. का की ह्याला मला वाटतं तरी पण कमी झालेलं आहे दही, म्हणून थोडंसं दही मी टाकणार आहे. दही जास्त आंबट नाही आहे माझं, रात्री लावलेलं आहे, तर सकाळी उपयोगी करते मी उपयोग त्याचा, म्हणून जास्त आंबट नाही दही. तर तुम्ही अजून अर्धी वाटी घालू शकता दही. हे बघा, घट्टसर दही आहे, मस्त एकदम मलईदार. आणि हे बघा, पुरेसे झालेलं आहे एवढं दही आपल्याला बस. आता आपल्याला उरलेलं पाणी घालायचं त्याच्यात. पाणी किती जाते बघा, पाण्याचा अंदाज समजत नाही पिठामुळं. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघायची, तुम्हाला किती घट्ट पाहिजे तेवढं पाणी तुम्ही वापरू शकता. तर मी 1 वाटी घेतलेली आहे. तर किती लागते बघा, अर्धी वाटी तर टाकलेली आहे. अजून छान मिक्स करायचे, मात्र त्याच्या गुठळ्या गुठळ्या सगळ्या सोडायच्यात आपल्याला.
ह्या पिठाला मेन मिक्स करण्यात जास्त आहे, दुसरं काही नाही. फक्त मिक्स करायचं मस्त. पुऱ्या गुठळ्या सोडून एकदम मुलायम पीठ झालं पाहिजे आपलं. आणि ते दही पण मिक्स झालं पाहिजे आणि बटाटा पण मिक्स झाला पाहिजे आणि पिठाच्या गोळ्या नाही राहिल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तर ह्याने हलवलं तर छान होईल. मग आता मस्त मिक्स करून घेते ह्यानी. हे बघा, पूर्ण वाटीभर पाणी घातलेलं आहे मी नंतर. आता मला तरी वाटतं एवढं पुरेसं झालेलं आहे पाणी आपल्याला. तरी पण पाहूया पुढे. तुम्हाला म्हटलं ना, अंदाज कळत नाही. कधी कधी पीठ असतं ना कुठलं पाणी जास्त घेतं. तर जुने तांदूळ असले ना तर पाणी खूप घेतं, नवे असले तर पाणी कमी लागतं. ह्याचं पण असतं. म्हणून तुमच्या तांदळावर असतं पाणी कमी जास्त. ते फक्त कन्सिस्टन्सी बघायची आपण, कसं पीठ आपल्याला पाहिजे ते. हे बघ, मस्त झालेलं आहे पीठ. एकदम गुठळ्या वगैरे सगळ्या सुटलेल्या आहेत आणि एकदम मुलायम पीठ झालेलं आहे. हे बघा किती छान. आता आपली पुढची प्रोसेस सांगते. एक भांडं घ्यायचं, भांड्याला मी तेल लावते पहिली. हे भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावते. तुम्हाला आलंच असं लक्षात का काय बनवताय म्हणून ही. तरी पण पुढे पहा, अजून थोडे तरी जरा माणसाचं कसं थोडं तरी जरा सस्पेंड राहू द्या. म्हणून आणखीन थोडं बघ. अगदी 5 मिनटं झालेली आहेत, जास्त काही नाही, 5 पण नाही जास्त. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. तर ह्या 2-3 मिनटात आपण एवढा प्रोसेस केलेला आहे. आता हे बाजूला करते. ते थाळी आणि ते पिठाचं बघूया आपण काय होते ते. हे पीठ पहा, आपलं बटाटा घालून केलेलं पीठ आहे हे. आता इथे मी घालणार आहे त्याच्यात विनो. विनो कसा फुलतो, आपली कुठलीही जिन्नस केली तर मस्त फुलून येतो आणि हलका फुलका होतो. त्याच्यामुळे विनो वापरायचा. तुमच्याकडे सोडा असला तर सोडा पण वापरू शकता, पण विनो वापरलेला जास्त फायदेशीर होतो. तर हे एक पाकीट पूर्ण आहे, मी ते पूर्ण घालणार आहे त्याच्यामध्ये. आता बरंच आहे हे आपलं. तर हे एक पाकीट होतं ना, ते पूर्ण टाकलेलं आहे. जरासं पाणी टाकायचं त्याच्यावर आपल्याला. आता हे पाणी टाकलं, मस्त एकदम हलवून घ्यायचं आता सगळीकडून. हे पहा, असं छान हललं का ते फुलतं पीठ आणखीन वरती येतं. वरती आलं का आपल्याला करायचा हा तांदळाच्या पिठाचा आणि बटाट्याचा पांढरा ढोकळा. आपल्यातून लागतो, खूप जबरदस्त टेस्ट आहे. तुम्ही विकत कधी आणणारच नाही आणि घरी वेगळा बनवला तरी तुम्ही वेगळा, म्हणजे वेगळी टेस्ट आणि खूप आपल्यातून लागतोय तो. एकदा तरी बनवून पहा. हा खूप काही सांगून जाणारा आहे, आठवणीत राहणारा आहे. आता फुलल्यावर कळेल तुम्हाला. आणि दुसरं गोष्ट, तांदूळ आणि बटाटा ह्याचं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त याच्यात आहे ना, टेस्टच वेगळी होती, टेस्टच भारी लागते ती. तर मी वरती भांडी ठेवलेलं आहे. आता लगेच आपली ही प्रोसेस पुरे करायची. पाणी गरम झालेलं आहे, याच्यात ठेवायचं. फक्त 7 मिनटं, जास्त काही नाही एवढ्याला. गॅस फास्ट ठेवायचं, एकदम फुल करायचा गॅस. आणि 7 मिनटात परत खोलून दाखवते तुम्हाला लगेच. बोलता बोलता आपला ढोकळा तयार झालेला आहे, पांढरा ढोकळा. पहा आता तुम्ही, आपण बोलता बोलता संपून गेलेला आहे. पहा किती फुललेला आहे, एकदम टम फुगून वरती आलेला आहे ना. आता खाली उतरून घेऊया आपण आणि ह्याला थंड करूया जरासा, नंतर कापून घेऊया. तोपर्यंत तडका करूया एक. तर इथे तडका फॅन घेतलेला आहे मी. त्याच्यात छोटीशी पळी आहे माझ्या, त्याच्यात पळीभर तेल टाकलेली आहे छोटी. आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला, पहिली तर टाकणार आहे मोहरी. मोहरी छान फुलली का पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. पहिलं करायचं नाही, जिरं पण टाकून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकायचा. हे पहा, थोडीशी कोथिंबीर टाकायची तर टाकू शकता अशी ह्याच्यात,
नाहीतर वरून नंतर टाकल्यासारखं कामाने. थोडीच टाकलेली आहे मी, थोडी नंतर टाकणार आहे. आता ह्याला बंद करून टाकते. वाजून झालेलं आहे, त्याच्यातलं फुललेले आहे दोन्ही पण. तर सर्व बंद करून टाकते आणि आपण आता थंड झालं असेल ते कापायला घेऊया. ढोकळा आपला मस्त रंग आणि पांढरा शुभ्र ढोकळा तयार झालेला आहे. मैत्रिणींनो नक्कीच करून पहा हा. आणि आवडली का माझी रेसिपी हे पण मला कळलं पाहिजे तुमचं, तुम्ही कुठून पाहताय आणि ही रेसिपी आवडली का. अगदी 10 मिनटात हा नाश्ता तयार होतो आहे. हा तुम्ही पोटभर बी खाऊ शकता, नाश्त्यालाही खाऊ शकता. म्हणजे एवढं जबरदस्त आहे. अगदी तांदळाचं पीठ, आपण नको काही टेन्शन, नको भाकरी करायला, नको भाजी करायला, नको काही. एवढा ढोकळा खाल्ला का बास. काहीच लागत नाही परत आपल्या. आता कापूनच घेतलेला आहे पहिला, नंतर तडका देते आता वरून. हे बघा हा तडका ओतलेला आहे याच्यावरती. हे सर्व काढून घ्यायचं आणि हा संपूर्ण तडका याच्यात जिरवायचा. आता हे बघा जाळी पहा आणि ते हलके फुलकेपणा पहा, त्याचा जबरदस्त हलके फुलकेपणा आहे. आणि खरंच पांढरा शुभ्र ताटात वाढले तरी छान दिसतं आणि खाल्ला तर विचारूच नका काय काय चव आहे ती. तर ही पद्धत एकदा बनवून पहा. ढोकळा आपण करत असतो चण्याच्या पिठाचा, पण हे तांदळाच्या पिठाचा करून पहा एकदा. हळद घातली असते तर पिवळा पण झाला असता, पण मला पांढराच दाखवायचा होता म्हणून मी दाखवला नाही. हे बघा एकदम कापसासारखा मऊ लुसलुसीत आणि जाळीदार पडलेला आहे. खूप छान, खूप टेस्ट आहे त्याला. एकदम भारी दिसतोय, खूप छान लागतो. चवीला विचारू नका एवढा छान लागते. तर तुम्ही खाल्ल्यावरच कळेल चव काय आहे ती. हे बघा किती कसा मोठा पाडा, मोठे छोटा पाडा, कुठलाही पाडा पहा किती जाळी आहे त्याला पूर्ण. आणि एकदम सहज निघाला, हलका फुलका. म्हणजे वजनाला पण असं वाटतं हलका आहे ते, का की फुलल्यामुळं त्याचं वजन कमी, म्हणजे आहे तेवढंच वजन आहे, पण वाढला ना तो म्हणून असं वाटतं खूप वजन असेल. पहा आता हे कसाही कापा, कसाही ठेवा आणि ह्याला काही खायची जरूर नाही. याला चटणी बरोबर खा असं काहीच नाही. तर चला बाय.